हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना. तर काय चाललंय आमच्या भावा बहिणींचं? भावा बहिणींनो, माझं सकाळपासून काम चाललंय व काय तुम्हाला सांगायचं म्हणजे माझं नाही नवऱ्याचं, पण नवऱ्याला बाडाबाडा करून तुम्हाला सांगते काम करून घेतलं. त्यात बऱ्याच भावा बहिणींचं काय म्हणणं होतं की किती दाजीला वरडते. तर भावा बहिणींनो, दाजीला ओरडून काम केलं करून घेतल्याशिवाय तुमचं काय दाजी काम करतच नाही. तर माझं तर काय अवतार झालाय आता भुतावानी. तर हात तर कसला झालाय शिमेटनं, माझं आहे का शिमेटनं सगळं हे झालंय. हो कसा लालगा झालाय हात, असं सिमेंट हातानेच हे केलंय मी. हो का, हे का, हो का. तर कसं कसं नियोजन केलंय हे तुम्हाला मी दाखवणारच आहे. हो का, तिकडे तुमचं दाजी उभा राहिलं ते काय म्हणते ते बघा की. बघा आता. हो का, काय आता परत नाही काम करणार. हा लई डोकं खाल्लं माझं, लई डोकं खाल्लं, लई इतकं डोकं खाल्लं काय सांगायचं. काय डोकं खाल्लं? काय डोकं खाल्लं? फार गोष्टी तुझ्या मागं वरडावं लागत नाही. हा उलट केलंय तर मी सगळं. काम करते. तुम्ही काय केलंय? हे काय हे कुणी केलंय? खरं सांगायचं, कुणी केलंय? माणसाचं देणार काम. कुणी केलंय हे सगळं? डोकं माझं उठावलं देणार काम. होय, हे डोक्याला लागून मला सांगायचं. अहो मी तुम्हाला सांगते काय तुम्ही आता अहो हे केलंय कोणी ते सांगा की. हो, तो केले आणि काय सांगू. आणि मग तुम्ही फक्त माल माल कालवून दिलाय, फक्त माल. कळलं का? अहो, काय तारा तुमची आणि काय हे करताय नवा भावा बहिणीनं. वातावरण पावसाचं झालंय बरं का. हो का, लय मेहनत करून तर आता मी केलेलं आहे. कसं कसं केलंय हे दाखवते तुम्हाला. हो का, इकडे असा कोबा केलेला आहे. हो का, इकडं आहे का चाललं ही. तर हिथं ही करून टाका बरं का उद्याच्याला. हा, सकाळला शिमिट लावून घेतो ती. तर ती पहिली पायरी आहे ती मी पायरी तुडली होती, कारण की लय मोठी पायरी होती. बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं होतं की योगिता घराला पायरी लागते. तर बरोबर आहे भावा बहिणींना तुमचं, घराला पायरी लागते. पण हो का, ही ओलच आहे का अजून. तर मी पायरी बनवली. ही कशी काय बनवली, जमली का सांगा मला. अशी बनवली. इकडं कोबा केलाय असा. तर इथं नवऱ्यानं तुम्हाला सांगते काय चालला होता का काय तुम्ही? हातपाय उठून काय करू. नाही नाही, इथं काय करत होता तुम्ही? आज गेलो कडी लावाय दाराची. हां, कुठल्या दाराचे? गाया घालायची. कुठल्या? हा वय. पण चांगलं ह्याचं वाटोळ करून टाकलं का नाही तुम्ही? काय तर होतं ना पैसे शिरी त्याला काय तर एवढं काय आपली वर असल्यावर तसं होतंय. आता कोणा पाय देणार आहे मी. डोक्या घेऊन जायचं होतं पाय. नाही 10-15 मिनिट आता वाढले हडकलं. नाही हडकला अजून. हे सिमेंट लवकर हडकत नाही. ह्याला उद्याच्या दिवस चांगलं ऊन पडलं आणि ज्यावेळेस ऊन ही होईल का नाही, त्यावेळेस ही कडक वाव ही होईल. काय होईल? आज पावसाची जरा शक्यताच वाटते बरं का मला. इकडून वारं घातलंय पावसाने. अहो पाऊस आला तर हे धुवून जाईल का? नाही नाही हा नाही. तर सेट होतं 15-20 मिनिटाचं सेट होतं आवाज. होय ना. नाहीतर एवढी मेहनत केलेली आहे. आता इथं झोपायला ही सुद्धा जागा झाली बरं का अशी उन्हाळ्याची. पण ह्या ऊसामुळं ह्याच्यामुळं जरा इचू काट्याचं इचू काट्याचं हे आहे बरं का भावा बहिणीनं. नाही तर झोपायला ही इथं येईल बरं का आता. तर इकडे केलेलं आहे मी कपडे धुयासाठी. हो का, हे पहिलंच आहे, पण ह्याच्यावर परत अशा इटा हे बसवल्या ते मी. हे माझं कामाचं खुरप आहे, खुरप. काय बारीक इटा टाकाय मोठे ऊन टाकले. आता तुम्ही आणून दिले मला. बारीक टाकायचं बारीक. असू दे की, त्याला काय होतंय तेव्हा. पाणी उलट कसं हे झालं तर पावसाचं जरी पाणी पडलं ना तरी बाहेर येणार नाही, असं सरळ जाईल. पावसाचं पाणी पत्र्याचं जे पडणार आहे ना ते ह्यात पडणार आणि जाणार कुठे डायरेक्ट खाली. उलट केलं हे चांगलं केलंय मी. मला तर किती कटाळा आलाय. अरे देवा, मग पॅक पाणी देऊ का? हा तर इकडे केलेलं हे कपडे धुवायचं.
तर जमलंय का भावा बहिणीनं सांगा बरं का मला. इजा नुसता काळा कोळा आबाळ झाले हो का. आणि ही बनवलेली आहे मी चूल. आणि तिथपर्यंत केलाय असा कोबा. तर भावा बहिणींनो, ही अशी भिंत घातलेली आहे बरं का. कशामुळे घातली ही भिंत माहिती आहे का? कारण की ऊस जवळ आहे आपल्या हो का, आहे का. असं ऊस जवळ आहे ऊस. आणि ऊस ही लिंबाचं झाड ही आलेलं आहे बरं का, चांगलं मस्तपैकी असं आपल्या दारात. त्याला मी बांधून असं केलेलं आहे. म्हणजे लहान होतं का नाही तेव्हापासूनच मी त्याला बांधून हे केलेलं आहे. शिवरी पण आली होती, पण शिवरी तुमच्या दाजीने ही केलेली आहे. तर अशा प्रकारे मी चूल केली बरं का हो का. आणि सिमेंट वल्ल करून टाकलेलं आहे. आणि असं इथपर्यंत असं कोबा करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सांगते, सकाळपासून काम चाललंय आमचं. सकाळपासून नको नको झालं मला तर काय सांगायचंय तुम्हाला. वैताग आला, वैताग अक्षरशः मला. म्हणजे जसं सकाळी उठलो का नाही आम्ही, उठलो स्वयंपाक हे केला मी. परत स्वयंपाक हे केल्यानंतर ना कामाला लागलो. तुमचं दाजी काय त्यांना कामाला उशीर झाला का काहीतरी तुम्हाला सांगते, कामाला नाही तर गेलं. तर मग मी काय म्हणलं, 2 पोती त्यातलं काय अर्धकसं पोतं शिल्लक राहिलंय वाटतं बरं का, 1.5 पोतं लागलं. मग म्हणलं की चला. कशामुळं केलं माहिती आहे का भावा बहिणीनं, एकतर आता हाय उन्हाळा दिवस बरं का. आता पावसाळा लागल्यावर परत तुम्हाला सांगते, थंडीच्या दिवसात पाणी हे तापवायला काय आपल्याला हीच नव्हती, जागाच नव्हती, चूलच नव्हती. आणि चूल आहे का नाही, चूल दारात असावी, बरोबर आहे का नाही भावा बहिणी. चूल दारात असलेले कसं असतं, चांगलं असतं. चूल म्हणजे लक्ष्मीच आली बाया. ही किडा बसतो काय. चूल म्हणजे लक्ष्मी असते आपली. तर तुम्हाला सांगते, लक्ष्मी ही आपल्या दारात पाहिजेच. तर उद्या मी हिचं उद्घाटन करणार. आणि उद्घाटन केल्यानंतर ना त्याच्यावर मी मस्तपैकी असा काहीतरी बेत बनवणार. आणि ती मग मी तुम्हाला व्हिडिओ काढून नक्कीच दाखवणार. आणि मला असं बाहेर स्वयंपाक हे करायला आवडतं भावा बहिणींना. म्हणजे असं चुलीवरतीचं जेवण. आता गॅसवरचं जेवण आणि चुलीवरतीच्या जेवणात आहे ना लई जमीन आसमानचा फरक आहे. कारण की जे चुलीवर जी टेस्ट लागते ना, तेवढी गॅसवरती टेस्ट लागत नाही. आणि मग माझ्या डोक्यातच होतं चूल बनवायची मला चूल बनवायची. पण जरा आपल्यापाशी जागा अपुरी पडत होती. आणि जागा अपुरी पडत असल्यामुळं काय करावं काय नाही, माझं काय डोकं चालतच नव्हतं. पण त्यातून सुद्धा मार्ग काय म्हणतात का नाही, जिथं अडचणी असतात का नाही तिथून नक्कीच मार्ग निघतो आपल्याला, बरोबर आहे का नाही भावा बहिणी. तर त्यातून मी मार्ग काढला. मार्ग काढून जसं मला योग्य वाटलं त्या पद्धतीनं मी केलेलं आहे. तर तुम्हाला बी दाखवलं आहे. इथं होता तुम्हाला सांगते लिंबाचं असं झाड होतं. तर ती लिंबाचं झाड इकडं तोडून टाकलेलं आहे हो का इकडं. तर ती वाळलं होतं. वाळलं झाडी काय आपल्या दारात नसावं. तर ती लिंबाचं झाड तोडल्यामुळं पण अशी जागा झाली. मग इथं अशी भिंत ही ती घातली. काळं कुळं आबाळ झाले. तर भिंत ही घातली भावा बहिणीनं मस्तपैकी. म्हणजे कसं अशी भिंत घातलेली आहे मी, याने करून की पुढं तिकडं ऊसी आहे का नाही, तर ऊसाला ह्याला सुद्धा आपल्याकडं काही ठिणगी उडून नाही जावं किंवा काय नाही व्हावं म्हणून मी असं ह्या प्रकारे भिंत घातलेली आहे. मीच घातलेली ही भिंत मीच घातलेली आहे. चूल मीच घातलेली आहे. परत पायरी मीच केलेली आहे. हिकडचं ही कपडे ही धुण्यासाठी पण मीच केलेलं आहे. आता फक्त कमी आहे तर ती फक्त बाथरूमाची कमी आहे. तर बाथरूम पण भावा बहिणीनं जसं दमादमानं होईल तसं मी नक्कीच करणार.
बांधणार, कारण की पुरी सुरी ही यायच्या म्हणल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्याला ह्या तर जरा अपदाच आहे. पण असू त्याच्याला काहीतरी आपण नक्कीच करणार. प्रत्येक संकटातून मार्ग ही निघत असतो आहे का नाही. तर कसं मी बनवले हे मला नक्कीच सांगायचं, जमली का चूल. बाय बाय.